परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून आभार मानत आहे. आज परत एकदा परमेश्वराचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची देवाने मला संधी दिलेली आहे. प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 15 मध्ये 7 प्रकारचे महाभयंकर पातक आहे. आणि ज्या व्यक्तीमध्ये हे 7 प्रकारचे महाभयंकर पातक आहेत त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. तर त्यापैकी पहिल्या दिवशी पहिलं पाप आपण कुत्रे म्हणजे कुत्र्यासारखे ओरडणारे लोक, त्यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही ते आपण बघितलं. दुसऱ्या दिवशी चिटकी म्हणजे जादू टोणा करणारे लोक, करणीचे बंधनामध्ये लोकांना ठेवणारे लोक, यांनाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही ते पण आपण शिकलो. काल म्हणजे तिसऱ्या दिवशी जार कर्म करणारे, जार कर्मी म्हणजे आता त्याचं बरंच काही मी काल तुम्हाला शिकवलं आणि तुम्ही तो ऑडिओ ऐकला असेल की जे लोक जार कर्माच्या पापामध्ये पडलेले आहेत किंवा जार कर्म एक व्यभिचार या पापात जे अडकलेले आहेत ते सुद्धा स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार नाही, कारण हा 22वा अध्याय आहे. आज आपण 4थ्या नंबरचं पातक बघणार आहोत. प्रगटी 22 आणि वचन 15 मध्ये 4थ्या नंबरचं जे पाप आहे ते आहे खून करणारे. आता मनुष्याला देवाने निर्माण केलं, देवाच्या गौरवासाठी निर्माण केलं, परंतु काही लोक इतरांचा खून करताना आपल्याला दिसत आहे, ज्याला आपण मर्डर म्हणतो. तर ह्या गोष्टी अतिशय अयोग्य आहे. मी लहान होतो, खूप लहान होतो, त्यावेळेस आमच्या गावापासून 15 किलोमीटर वरती एक राळेगाव नावाचं गाव होतं आणि एक मुलगा वर्मा व्हिडिओमध्ये काम करायचा. त्याचं आणि कोणाचं तरी काय वाद झाला माहिती नाही, परंतु रात्रीच्या वेळेस त्याचा खून करून जिथे लोक लघवी करतात, बाथरूम आहे अशा ठिकाणी त्याला टाकून देण्यात आलेलं होतं. आणि त्या लहानपणी राळेगावला मला जाण्याची संधी मिळाली आणि तो तिथं पडलेला, मारलेला, त्याचे हात पाय चेहरे कशा प्रकारे त्याला क्रूरतेनं मारलं ते चित्र ज्यावेळेस मी पाहिलं त्यावेळेस कितीतरी दिवस मला झोप येत नव्हती. कितीतरी आठवडे मला जीव असा घाबरा होत होता. कितीतरी महिने मला अतिशय भयंकर त्रास होत होता, कारण ती परिस्थिती खून मी पाहिलेला होता. जर माझ्यासारख्या एक सर्वसाधारण व्यक्ती अशा प्रकारचा खून पाहतो तर खून करणाऱ्यांना कसं वाटत असेल. आज पैशासाठी लोक काही पण करतात. मागच्या काही दिवसापूर्वी एक मुलगी एका मुलावरती खूप प्रेम करायची आणि प्रेमाखातीर त्यांचं दोघांचं लग्न झालं आणि तो दुबईमध्ये आपल्या पत्नीसाठी पैसा कमावण्यासाठी गेला आणि इकडे ती दुसऱ्याच मुलाच्या प्रेमात पडली आणि तिचा पती भरपूर पैसा घेऊन आला आणि आल्याच्या नंतर तिने आपल्या मित्राच्या साहाय्याने त्याचा खून केला आणि पाण्याच्या टाकीमध्ये त्याचे तुकडे तुकडे करून टाकले आणि वरून सिमेंट वाळू लावून त्या ठिकाणी त्याला पॅक करण्यात आलेलं होतं.
हे मागील दिवसात मीडियावरती फेसबुकवरती आपण पाहिलेलं आहे. अशा गोष्टी घडलेल्या आपण बघत आहे. तर ज्या मुलावर तिचं प्रेम होतं, प्रेमाखातीर तो मुलगा परदेशात पैसा कमावण्यासाठी गेला आणि त्याचा विश्वासघात करून दुसऱ्याच्या प्रेमात पडून आपल्या नवऱ्याचा खून केला आणि आता ती जेलमध्ये आहे. आणि मागच्या काही दिवसापूर्वी मी पाहिलं की तिने एका मुलाला सुद्धा जन्मास घातलेलं आहे. कशा प्रकारचे क्रूरतेने भरलेले लोक आहेत. कोंबडं बकरं असल्यासारखे लोकांचा खून खराबा करून त्यांना जाळून टाकतात, त्यांना मारून टाकतात. अशा अनेक प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतात. काही दिवसापूर्वी वीट भट्टीवाले लोक आपला देश, आपलं वतन, आपलं शहर सोडून आमच्या भागात आले आणि वीट भट्टीचं काम करत असताना मालक पाहिजे तेवढा पैसा देत नव्हते. म्हणून ते म्हणाले की आम्हाला काम करायचं नाही, तुम्ही आम्हाला पैसा देत नाही, आम्हाला उचल देत नाही आणि म्हणून आम्ही आता काम सोडून निघून जातो. आणि काम सोडून निघून जातो हा शब्द ज्यावेळेस त्यांनी ऐकला त्यावेळेस त्यांनी त्या माणसाला, त्याच्या बायकोला आणि दोन्ही लेकरांना जिवंत त्या वीट भट्टीमध्ये टाकलं आणि त्या ठिकाणी जिवंत जाळून टाकलं. जिवंत जाळून टाकल्याच्या नंतर कित्येक दिवसाच्या नंतर जेव्हा पोलीस लोकांनी शोध केला आणि त्यावेळेस माहिती पडलं की या ठिकाणी त्यांना खून करून त्यांना जिवंत जाळून टाकण्यात आलेलं आहे. आणि मग अशा प्रकारे खून करणारे जे लोक आपल्या समाजात, आपल्या अवतीभोवती पाहायला मिळतात, त्यांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, ते बाहेर राहतील. आणि म्हणून आपण प्रगटीकरणाचं शिक्षण घेणारे लोक आहोत आणि प्रगटीकरणाच्या शिक्षणातून त्याच लोकांना देवाच्या राज्यात प्रवेश आहे की जे लोक प्रगटीकरणाचं एक एक वचन काळजीपूर्वक ऐकतात, एका वचनाकडे लक्ष केंद्रित करतात, एक एक वचन काळजीपूर्वक जतन करून ठेवतात. अशाच लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. परंतु खून करणारे जे लोक आहेत त्यांना मात्र स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. पवित्र शास्त्रामध्ये सगळ्यात पहिला खून कुठं झाला? कायनानं हवेलाचा खून केला. बरोबर बोलले. सगळ्यात पहिला खून, हे खून खराबा करण्याची जी सुरुवात आहे, एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला. उत्पत्तीचं पुस्तक अध्याय 4 आणि वचन 8 ते 9 जर तुम्ही पाहाल तर मग कायनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की तो शेतात असता. कायनाने आपला भाऊ हाबेल यांच्यावर चालून जाऊन त्याला ठार केले. मग परमेश्वराने कायनाला विचारले, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही. मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? या ठिकाणी एका भावाने दुसऱ्या भावाचा खून का केला? तर एक भाऊ जो काईन जो आहे तो दुष्ट आणि हाबेल जो आहे तो देवाचं भय धरणारा होता आणि हाबेल देवाच्या आज्ञेचं पालन करणारा होता. आणि म्हणून परमेश्वराने त्याला आशीर्वाद दिला आणि कायनाचं तोंड उतरलं. कायनाला संताप आला की माझा भाऊ आशीर्वादित झाला, माझ्या भावावर देवाने सर्वात मोठे आशीर्वाद दिले. आणि तेव्हा उत्पत्ती 4:7 मध्ये सुद्धा देव म्हणाला, अरे काईन, तुझा चेहरा का उतरला? इतका तू दुःखी का आहेस? तू जर चांगलं करशील तर मी तुझ्यावर प्रसन्न होईल, नाही तर पाप दारावरच आहे. दारावरचं पाप
दारावरच्या सैतानाने कायनामध्ये प्रवेश केला आणि कायनाने शेतामध्ये जाऊन आपल्या भावाशी गोड बोलला आणि त्या ठिकाणी त्याने खून केला आणि मारून टाकलं. आणि परमेश्वर विचारतो, अरे कायन, तुझा भाऊ हाबेल कुठे आहे? आणि तेव्हा तो जिवंत देवाला उत्तर देत आहे, जो प्रकाशमान परमेश्वर, जो सामर्थ्यवान परमेश्वर, ज्याची वाणी ऐकल्याच्या नंतर पर्वत सुद्धा थरथर थरथर कापतात, अशा जिवंत देवाला तो उत्तर देताना म्हणतो, मला माहिती नाही आणि मी काय माझ्या भावाचा नौकर आहे का? मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे का? असं म्हणून त्याने उत्तर दिलं. आणि तेव्हा देव म्हणाला, अरे कायन, तू अतिशय वाईट केलेलं आहे. तुझ्या भावाचा खून तू केला आणि तुझ्या भावाचं रक्त भूमीवरून ओरडत माझ्याकडे विनंती करत आहे आणि त्याचा श्राप तुला लागलेला आहे. आणि आजही जे लोक निष्पाप लोकांचा खून करतात, निष्पाप लोकांचा खून करून मारून टाकतात, त्यांचं रक्त आजही परमेश्वराकडे ओरडत आहे, आजही जिवंत देवाकडे ओरडत आहे. आणि म्हणून खून करणाऱ्या लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. खून करणारे लोक देवाच्या राज्यात नाही, कारण परमेश्वराने निर्माण केलेल्या लोकांचा खून करण्याचा अधिकार देवाने कोणालाच दिलेला नाही आणि कोणीच कोणाचा खून करू शकत नाही. कारण अशा प्रकारे देवाने मनुष्याची निर्मिती केलेली नाही आहे की त्याने कोणाचा तरी खून करावा, खून खराबा करत राहावा. यासाठी परमेश्वराने मानवाची निर्मिती केलेली नाही आहे. परंतु जे लोक इतरांचा खून करतात प्रियांनो, त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही, त्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही आहे. मग खून करण्याबद्दल पवित्र शास्त्र नवीन करारात आम्हाला काय शिकवतो त्याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. मत्तईकृत शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 21 आणि 22 कडे लक्ष द्या. खून करण्याचे 2 पद्धती आहेत. एक प्रॅक्टिकल मध्ये केलेला खून आणि दुसरा या पवित्र शास्त्रात एखाद्यावर तुम्ही रागावले तरी तो पवित्र शास्त्रानुसार केलेला खून आहे. आणि म्हणून देवाचं वचन हे दुधारी तलवार आहे आणि ते समजणाऱ्या लोकांना खूप काही शिक्षण देणारं देवाचं वचन आहे. मग खून करणाऱ्यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. मग कधी कधी तुम्ही म्हणाल की आम्ही तर खून केला नाही, आम्ही तर कधीच खून केला नाही, मग आमचा प्रवेश तर स्वर्गाच्या राज्यात होणार. प्रत्येक व्यक्तीकडून खून झालेला आहे आणि त्यासाठी मत्तई 5 आणि वचन 21 आणि वचन 22 कडे तुम्ही लक्ष लावा. मत्तई 5 वचन 21 आणि 22, खून करू नकोस आणि जो कोणी खून करेल तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांनी सांगितले. हे तुम्ही ऐकले आहे, हे तुम्ही ऐकले आहे. परंतु वचन 22 मध्ये स्वतः येशू काय म्हणतो? स्वतः 22 या वचनात स्वतः येशू काय म्हणतो? मी तर तुम्हा सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला अरे वेड्या असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी आपल्या भावाला अरे मूर्ख असे म्हणेल तो नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. का तुम्ही तुमच्या भावावर कधी रागावले नाही? का तुम्ही तुमच्या भावाला कधी अरे वेड्या म्हटलं नाही? का तुम्ही तुमच्या भावाला अरे मूर्ख असं म्हटलं नाही? जर तुम्ही आपल्या भावाला अरे वेड्या म्हटलं
अरे मूर्खा म्हटलं, उगचच रागावलं तरी तुम्ही खून केलेला आहे असं पवित्र शास्त्र आम्हाला शिकवते. तलवारीने खून करणारे लोक वेगळे, बंदुकीची गोळी मारून खून करणारे लोक वेगळे, गळा कापून खून करणारे लोक वेगळे. त्यांचा तर प्रवेश स्वर्गाच्या राज्यात नाही. परंतु देव म्हणतो खून करू नकोस असे प्राचीन काळच्या लोकांनी सांगितले, हे तुम्ही ऐकलेले आहे. परंतु मी तर तुम्हाला सांगतो की जो आपल्या भावावर आपल्या बहिणीवर उगाच रागावतो त्याने खून केलेला आहे. जो आपल्या भावावर आपल्या बहिणीला अरे वेड्या म्हणतो त्यांनी पण खून केलेला आहे. आणि जो आपल्या भावाला आणि आपल्या बहिणीला अरे मूर्ख म्हणतो तो अनंत काळाच्या नरकाच्या शिक्षेस पात्र आहे. मग सांगा, तुम्ही कोणावर रागावले नाही? तुम्ही कोणाला मूर्ख म्हटलं नाही? तुम्ही कोणाला उगाचच तुम्ही काय म्हणतात त्या ठिकाणी वेड्या म्हटलं नाही? वेड पण म्हटलं, रागावलो पण आणि मूर्खा पण म्हटलं तरी पण आपल्यासाठी सार्वकालिक नरक आहे. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, परंतु परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाही तशी होईल, पण परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा नाही तसा होणार नाही. जर तुम्ही आपल्या भावाला, जर तुम्ही आपल्या बहिणीला अरे मूर्ख म्हणाल तरी तुम्ही नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र आहात. म्हणून मूर्ख म्हणणं, रागावणं, वेड्या म्हणणं या सर्व गोष्टी आपल्यापासून दूर असायला पाहिजे. एका ठिकाणी तर बायबल सांगते रागावा परंतु सूर्य मावळेपर्यंत. आज एका बहिणीवर मी रागावलो, कारण राग येण्यासारखं ते वागल्यात म्हणून मला राग यावा लागला. कारण ते सतत आजारी आहेत, त्यांना बरं नाही आणि वेगवेगळ्या प्रकारचे जबाबदाऱ्या घेतात आणि काम करतात. आणि त्यांना सकाळपासून मला देवाचा आत्मा दाखवत होता की ते आजारी आहेत, त्यांना बरं नाही. आणि मी त्यांना सांगितलं तर उडते उडते उत्तर देत होते. मग मला जरा कडाडून बोलावं लागलं की जा, देवाने औषधी पण ठेवलेल्या आहेत, देवाने औषध उपचार पण दिलेले आहेत, त्याचा तुम्ही वापर करा. आणि नंतर त्यांनी ऐकलं, माझं ऐकतात ते, आणि मग त्यांनी त्यांचा औषध उपचार केला आणि आता कदाचित ते बरे असतील. तर ज्यावेळेस आपण एखाद्याला अरे मूर्खा म्हणतो, अरे वेड्या म्हणतो, तरी आपण नरक अग्नीच्या शिक्षेस पात्र होतो. अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे, या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे. परत एक वचन तुमच्यासाठी मी वाचन करतो. याकोबाचं पत्र अध्याय 2 आणि वचन 10 ते 12. याकोब 2 आणि वचन 10 ते 12. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी होतो. कारण व्यभिचार करू नकोस असे ज्यांनी सांगितले त्यांनीच खून करू नकोस हेही सांगितले. तू व्यभिचार केला नाहीस पण खून केलास तर नियमशास्त्राचं उल्लंघन करणारा झाला आहेस. स्वतंत्रतेच्या नियमाने तुमचा न्याय ठरणार आहे, हे लक्षात घेऊन बोला आणि वागा. बायबल काय सांगते की नियमशास्त्रात सगळेच जण चुका करत आहे. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी ठरतो. आणि त्या ठिकाणी 2 उदाहरण दिलं की व्यभिचार करू नको असं नियमशास्त्र सांगते आणि तुम्ही व्यभिचार करत नाही.
पण तुम्ही जर खून केला असेल तर तुम्ही नियमशास्त्राचं उल्लंघन केलं आणि ज्यांनी नियमशास्त्राचं उल्लंघन केलेलं आहे त्यांचा न्याय परमेश्वर केल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक जरी आज्ञेचं उल्लंघन केलं तरी संपूर्ण नियमशास्त्राचं उल्लंघन केल्यासारखं आहे. हे तुम्ही समजून घ्या. याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. हे प्रगटीकरण, हे बायबल अभ्यास आहे आणि याच बायबल अभ्यासातून सत्य काय असत्य काय याचं ज्ञान आपल्याला मिळत आहे. कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एक नियमाविषयी जरी तो चुकला तरी तो संपूर्ण नियमशास्त्राचं उल्लंघन केलेलं आहे. अरे व्यभिचार करू नको सांगितलं, तू व्यभिचार करत नाही, परंतु तू जर खून केलास तर तू पवित्र शास्त्राच्या नियमाचं उल्लंघन करणारा आहेस. आणि जो नियमशास्त्राचं उल्लंघन करणारा आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा न्याय परमेश्वर केल्याशिवाय राहत नाही. खून करू नकोस. काही स्त्रियांना काही महत्वाच्या गोष्टी मी सांगेल, आवडेल का तुम्हाला ऐकायला? अरे हो की नाही? काही स्त्रियांना काही महत्वाच्या गोष्टी मी आज सांगणार आहे. तुम्हाला आवडेल का ऐकायला? ऐकू पाहिजे. बाकीच्यांनी पण उत्तर द्या ना. हो ऐकलं. ओके. काही महिला गर्भपात करतात. हा खून नाही का? हा खून नाही का? हा खून नाही आहे का एवढं सांगा. हो खून आता आहे ना. आणि बायबलचं वचन काय सांगते? संतती ही परमेश्वरानं दिलेलं धन आहे आणि पोटचं फळ ही देवाची देणगी आहे. मग तो मुलगा असो चाहे ते मुलगी असो. आज एखाद्याला नवीन लग्न झालेलं आहे आणि राहून गेले दिवस, आम्हाला आताच मुलं नाही पाहिजे, आम्हाला आताच मुलं नाही पाहिजे, आणि म्हणून 3 महिन्याचं बाळ डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शनच्या द्वारे, मशीनच्या द्वारे, कैचीच्या द्वारे तोडून तोडून तुकडे करू करू त्यांना पाडून टाकण्याचा प्रयत्न करतात. अशा स्त्रिया खून करणाऱ्या आहेत. या देवाच्या नजरेतून सुटतील का? परमेश्वराच्या नजरेतून या वाचतील का? अरे पहिली पण मुलगी आहे, अरे दुसरी पण मुलगी आहे, आता तिसरं काय आहे म्हणून जाऊन सोनोग्राफी मध्ये जाऊन चेकअप करतात, चोरून लपून लाखो रुपये देतात. अरे ही पण मुलगी आहे आणि जाऊन पाडून टाकतात आणि ते पिशवी गुंडाळतात. मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे सांगली या ठिकाणी घटना घडली. सांगली या ठिकाणी घटना कोणते घडले की ज्यांना मुलगी आहे त्यांना मुलगी जर नसेल तर तिथे ते ऑपरेशन होत होते आणि त्या ठिकाणी ते जे बाळ आहे ते काढायचे आणि त्यांना त्या काळ्या प्लास्टिक पन्नीमध्ये गुंडाळायचे आणि ते एका नदीमध्ये, कोयना नदीमध्ये फेकायचे. मी कायम पेट्रोलमध्ये त्या गोष्टी मी पाहिल्या. आणि मग त्या ठिकाणी काही महिला धुणं धुत असताना एक पन्नी ज्याच्यामध्ये बाळ होतं. ज्या व्यक्तीशी बोलत आहात त्यांनी आपला कॉल मोबाईल म्यूट करा प्लीज. कृपया लाइन पर रहा. अरे मोबाइल म्यूट करा. से बात कर रहे हैं, उन्होंने आपके कॉल को होल्ड पर रखा है. कृपया लाइन पर बने रहिए. द पर्सन यू आर स्पीकिंग. अरे मोबाइल म्यूट करा. ऑन होल्ड. प्लीज स्टे ऑन द लाइन. आपण ज्या व्यक्तीशी बोलत. मग त्या ठिकाणी काय झालं की त्या ठिकाणी काही महिला त्या ठिकाणी धुणं धुत असताना एक पन्नी वाहत वाहत आली आणि एक पन्नी वाहत आल्याच्या नंतर ती म्हटली की इतकी चांगली आपली सुंदर नदी आहे, इतकी सुंदर आणि इतकी चांगली नदी असताना
या ठिकाणी लोक का कचरा टाकतात, आणि म्हणून तिने ते पन्नी घेतले आणि वर फेकले, आणि जशी वर फेकले त्याच्यामध्ये मुलगी होती, आणि 5 का 6 महिन्याचं बाळ ते मारून टाकून पोटातून बाहेर काढून तिला फेकून देण्यात आलेलं होतं. आणि ते पाहिल्याच्या नंतर ते घाबरलेत, भयभीत झालेत, आणि तिथे पोलीस लोक आणि वेगवेगळ्या प्रकारचे गावातले नामांकित लोक एकत्र आलेत. आणि त्यानंतर एक जण गाय राखणारा म्हटला की अशाच प्रकारच्या पन्न्या त्या पुलाच्या पलीकडे दिसतात, आणि तिथे जाऊन पाहतात तर रोज 10 ते 15 मुलीचा खून करून, छोट्या छोट्या मुलींचा, मुलगी नाही पाहिजे, खून करून तिथं ते फेकून देत होते, आणि कुत्री ती लेकरं खात होते. ही सत्य घटना आहे, सांगली कोयना नदीवर घडलेली. प्रियांनो, अशा प्रकारचे खून करणारे लोक यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळेल का? अशा प्रकारच्या लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये जाण्याची संधी मिळेल का? हे लोक देवाच्या राज्यात जाण्यास पात्र होऊ शकेल का? नाही. आणि जर तुम्ही महिलांनी जर आपल्या युगामध्ये, आपल्या कार्यामध्ये जर अशा प्रकारची चूक जर केली असेल तर त्याचा पश्चाताप होणं फार महत्वाचं आहे. कारण संतती हे देवानं दिलेलं धन आहे. त्याला मारून टाकण्याचा किंवा ऑपरेशन करण्याचा, ऑबर्शन करण्याचा, पाडण्याचा अधिकार देवानं आपल्याला दिलेला नाही. जर असा अधिकार दिला असता, आणि त्या काळामध्ये यशोब आपल्या पत्नीला सोडून गेला होता, आणि त्यावेळेस जर मरियमनं म्हटलं असतं की बाळ मला पोटात ठेवायचं नाही, कारण लोक मला दगडमार करतील, मारून टाकतील, आणि त्यावेळेस जर तिनं ते बाळ जर पोटातलं पाडलं असतं तर प्रभू येशू ख्रिस्त जगात आला असता का? बोला, आला असता का? नाही आला असता. हा, त्या काळात योहानाने नाही, त्या काळात जकर्याने, अलिशेबेनं जर आपल्या पोटातलं बाळ मारून टाकलं असतं म्हातारपणामध्ये, तर बाप्तिस्मा करणारा योहान आला असता का? नाला असता का? त्या काळात 100 वर्षाचा अब्राम झाला. 100 वर्षाचा अब्राम झाल्याच्या नंतर जेव्हा त्याला इसाक झाला, आणि तो इसाकाला जर त्याने त्या ठिकाणी वेदीवरती मारून टाकलं असतं तर आपण आशीर्वादित लोक झालो असतो का? आज महिला, मला वाईट वाटते महिलांचं. महिला ज्यावेळेस त्यांना दिवस जातात त्यावेळेस सगळ्यात पहिला शब्द त्यांच्या मुखात कोणता राहते? देवा मला मुलगा झाला पाहिजे. एक महिला, एक स्त्री आहे, ती कोणाची तरी बहीण आहे, ती कोणाची तरी आई आहे, ती कोणाची तरी पत्नी आहे, ती कोणाची तरी आजी आहे, ती कोणाची तरी मुलगी आहे. आणि ज्यावेळेस तिच्या पोटामध्ये बाळ येते तेव्हा ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये जातात आणि एकच प्रार्थना करतात, हे देवा मला मुलगा व्हावा. बरं, जर मुलगाच तुम्हाला झाला, त्याने कोणता दिवा लावला? अरे, मुलगी तरी मांजरीच्या पिल्यासारखे आपल्या आई वडिलांच्या सोबत सुखा दुःखात अडीअडचणीत राहते. मुलगा काय करतो? अरे, मुलगा देणं, मुलगी देणं हे तर परमेश्वराच्या हातामध्ये आहे. तुम्हाला खोटं वाटेल किंवा खरं वाटेल, जेव्हा आमचं लग्न झालं आणि दिवस गेले असं समजलं, तेव्हा एक छोटासा मुलीचा फोटो मला सापडला, आणि तो छोटासा फोटो घेऊन जो कॅच करतात ना, कॅच बनवतात ना मोठा, त्या व्यक्तीकडे मी गेलो आणि म्हटलं ह्या मुलीचा फोटो मोठा कर, कारण मला इच्छा आहे की मला पहिली मुलगी व्हावी. मला मुलीची खूप इच्छा आहे. आणि आम्ही तो पेपर कॅच केला आणि मोठं ते पेपर केलं आणि मुलगी व्हावी अशी प्रार्थना केली. परंतु देवाने आम्हाला मुलगा दिला. पण मुलीची अपेक्षा आम्ही पकडलेली होती. त्यानंतर मी असा विचार केला की राहू दे, आता एकाच मुलावरती राहू. त्यानंतर अचानक माझी आई तरुण वयामध्ये, मला तिची गरज होती, मला आवश्यकता होती, आणि अशा परिस्थितीत माझी मम्मी मला सोडून गेले, मृत्यू पावले. आणि त्यावेळेस माझी मोठी बहीण म्हणाले की अरे ऑपरेशन करू नको,
कदाचित एखादी मुलगी होईल आणि मग मी म्हटलं का चला देवा आईच्या रूपात एखादी मुलगी दे. परत 8 ते 10 वर्षानंतर परत मुलगा झालाच. पण आम्ही पाडून टाकण्याचा विचार केला नाही. कारण हे खून आहे, हे मर्डर आहे. असली कर्मे करणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही आहे. म्हणून बायबल आम्हाला शिकवते की जर तुम्ही सर्व नियमाचं पालन करता आणि एका नियमाचं उल्लंघन करता तरी ते सर्वात मोठं पाप आहे. अरे व्यभिचार करू नको म्हणून सांगितलं, तुम्ही व्यभिचार करत नाही पण खून करत असाल, मुलांना पोटातल्या बाळांना जर मारत असाल तर ते पण एक सर्वात मोठं पाप आहे. परत एक वचन तुम्हाला मदत करेल. मत्तई 19:16 ते 18 वाचा. मत्तई 19:16 ते 18. नंतर पहा, एक जण धावत धावत प्रभू येशूकडे आला आणि उत्तम गुरुजी, मला सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून मी काय करावे? त्याने प्रश्न केलेला आहे बघा. उत्तम गुरुजी धावत धावत आला आणि मला सार्वकालिक जीवन मिळावं म्हणून मी काय करावे मला सांगा. तेव्हा येशू म्हटला, मला उत्तम का म्हणतोस? उत्तम एकच आहे आणि उत्तम तो देव आहे. तरी तुला स्वर्गात जीवनात प्रवेश करायचा असेल तर आज्ञेचं पालन कर. वचन 18 तुम्ही पहा. तेव्हा तो म्हटला की गुरुजी मी कोणत्या आज्ञेचं पालन करू? तेव्हा पहिली आज्ञा कोणती दिली? मत्तई 19 आणि वचन 18 मध्ये कोणती आज्ञा दिली? पहिले खून करू नकोस. त्यानंतर व्यभिचार करू नकोस. त्यानंतर चोरी करू नकोस. त्यानंतर खोटी साक्ष देऊ नकोस. आईवडिलांचा सन्मान कर. हे सगळं पुढं पुढं दिलं, परंतु सगळ्यात पहिली आज्ञा काय दिली? खून करू नकोस. एक श्रीमंत मुलगा, अतिशय श्रीमंती त्याच्याकडे आहे, भरपूर पैसा त्याच्याकडे आहे, नियमशास्त्राची त्याला ओळख आहे, परंतु सार्वकालिक जीवनाचा मार्ग त्याला ठाऊक नव्हता. आणि सार्वकालिक जीवनाचा मार्ग प्रभू येशू ख्रिस्तापासूनच मिळेल याची त्याला जाणीव होती. आणि म्हणून तो धावत धावत येशूकडे आला आणि म्हणाला, प्रभू मला अनंत काळाचं जीवन मिळावं म्हणून मी काय करू? मी काय केलं पाहिजे म्हणजे मला अनंत काळाचं जीवन मिळेल? माझ्याकडे धन आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, परंतु माझ्या जीवनात मी निराश आहे. माझ्या जीवनात मी उदास आहे. माझ्या जीवनात मी हताश आहे. मला सार्वकालिक जीवनाचा मार्ग देवा तू दाखव. मला अनंत काळाच्या राज्यात जाण्याचा मार्ग तू मला दाखव. आणि तेव्हा येशू म्हटला, उत्तम एकच देव आहे आणि जर तुला सार्वकालिक जीवन पाहिजे असेल तर तू आज्ञेचं पालन कर. आणि त्या मुलाने प्रश्नाचं उत्तर देताना म्हटला, प्रभू सांग मी कोणत्या आज्ञेचं पालन करू? तेव्हा येशूने सगळ्यात पहिलं सांगितलं, खून करू नकोस, चोरी करू नकोस, खोटं बोलू नकोस, व्यभिचार करू नकोस, आईवडिलांचा सन्मान तू कर, जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावरही प्रीती कर. आणि तेव्हा त्या मुलाने काय उत्तर दिलं? प्रभू ह्या सगळ्या आज्ञा मी लहानपणापासून पाळत आहे. मग येशू म्हटला, जर लहानपणापासून सगळ्या प्रकारच्या आज्ञा पाळतेस तर मग एक आज्ञा तू पाळ. जा तुझ्याकडे जे आहे ते विक, गोर गरीब अनाथ विधवांना दे आणि चल माझ्या मागे ये, स्वर्गात तुला प्रवेश मिळेल. तेव्हा तो निराश झाला, दुःखी झाला आणि घराकडे गेला. तेव्हा येशू काय म्हटला? सुईच्या नाकातून उंट पलीकडे जाईल, परंतु असले धनाचा लोभ आणि धनाच्या लोभात राहणाऱ्यांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळू शकत नाही.
धनलोभींना स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक जीवन त्याला मिळण्याची संधी होते, परंतु आपली संपत्ती गोरगरिबांना देण्यासाठी त्याची तयारी नव्हती. आणि प्रियांनो, शेवटी जीवन मागण्यासाठी येशूकडे आला आणि अनंत काळाचं नरक घेऊन तो घराकडे गेला. आज तुम्ही कुठे आहात? तुम्ही धनाच्या मागे आहे की जीवनाच्या मागे आहात? तुमचं प्रेम धनावर आहे की जीवन देणाऱ्या येशूवर आहेत? तुम्ही आज्ञेचं पालन करतात की माझं मी असल्या प्रकारच्या धनाकडे? अहो, मार्क 8:36 मनुष्याने सगळं जग कमावलं आणि आपल्या आत्म्याचा, आपल्या जीवाचा नाश केला तर त्याला काय लाभ? तो आपल्या जीवाबद्दल काही मोबदला देऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो, हा श्रीमंत मुलगा सर्व आज्ञेचं पालन करत होता. शेवटी तो स्वर्गाच्या राज्यात गेला का? आज्ञेचं पालन करण्यापेक्षा आज्ञा आचरणात आणणं किती महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे. किती महत्वाचं आहे. म्हणून 7 महाभयंकर पातकापैकी 4थ्या नंबरचं पातक प्रगटी 22 आणि वचन 15 मध्ये खून करू नकोस. जर का तुम्ही आपल्या पोटातलं बाळ मारून टाकलं असेल, तुम्ही खून केलेला आहे. औषधी पाणी घेऊन पोटातलं बाळ जर तुम्ही बाहेर पाडलं असेल, तुम्ही खून केलेला आहे. तुम्ही डॉक्टरकडे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचा औषध उपचार केला असेल, तुम्ही खून केलेला आहे. आणि त्याचा पश्चाताप जर तुम्ही केला नसेल तर चला डोळे बंद करा. आपले डोळे बंद करा आणि परमेश्वराकडे प्रार्थना करा. पश्चाताप करा. जिवंत देवाच्या हातात आपलं जीवन तुम्ही समर्पण करा. देव तुम्हाला या प्रत्येक परिस्थितीतून, प्रत्येक पापातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. मी विनंती करतो मयुरीला, ती सर्वांसाठी प्रार्थना करेल. मयुरी बाळ माझं, प्रार्थना कर बाळा. चला आपण आपले नेत्र बंद करूया. प्रभूच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. मयुरी सर्वांसाठी प्रार्थना करेल. स्तुतीस पात्र भयास योग्य परमेश्वरा, तुझ्या नावाला गौरव आणि महिमा असो प्रभू राजा. धन्यवाद असो प्रभू राजा. हालेलुया 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 गातो प्रभू राजा. असंख्य देवदूत तुझ्या नावाने हालेलुया स्तुती गजतात प्रभू राजा. ते न थांबता तुझी स्तुती आराधना करतात प्रभू राजा. त्याचप्रमाणे तुझे आम्हाला उत्पन्न केलेस म्हणून आम्ही तुझ्या स्तुती वर्णतो प्रभू राजा. दगड भाती तुझी स्तुती वर्णू शकत नाही प्रभू राजा, म्हणून तुझे उपकार मानते प्रभू राजा. तू आम्हाला सजीव केलेला आहेस प्रभू राजा. धन्यवाद असो, स्तुती असतो प्रभू राजा. भयास योग्य परमेश्वरा, तुझ्या नावाला गौरव असो प्रभू राजा. जे काही वचन वाचले आहे प्रभू राजा, ते सिद्धी जाऊ दे प्रभू राजा. आणि आम्हाला त्याच्यामध्ये चालण्यास तो सहाय्य मदत कर प्रभू राजा. इथे बसलेल्या प्रत्येकांवर तुझ्या आशीर्वाद राहू दे. त्यांच्या मनोकामना तू पूर्ण कर प्रभू राजा. तुझ्या नावाने जे काही छळ होत आहे प्रभू राजा इतर लोकांचा, तू त्या लोकांना सहाय्य मदत कर प्रभू राजा. तारणाऱ्या येशूच्या नावाने मागतो म्हणतोय. आमेन. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य येऊ. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजचे भाकर आज आम्हास तू दे.